साधना करताना एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे खरं मनोलयाचा टप्पा. आता पुढे, पुढे, पुढे जातोय आपण, तर आता मनाकडे सरकूया, की मनाची आसक्ती पण असते ना, की मनाला कुठल्या-कुठल्या गोष्टी आवडत असतात. नंतर मग कालांतराने ती आवड कमी होते. भावभावना संपतात, प्रतिक्रिया कमी होतात, विकल्प जातात. मग अशी मनोलयाच्या टप्प्याकडे आपण कसे सरकलात? मला कसं वाटलं, की देवाने कसं केलं, की मला जे काही आवडायचं ना, तर कुठले रंग आवडायचे किंवा तर ते माझ्याकडे यायचेच नाहीत. म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे आई काहीतरी तिला आवडेल ते कपडे आणायचे किंवा नातेवाईक असायचे तर ते आणायचे. म्हणजे मी माझ्या आवडीने काहीतरी खरेदी करते किंवा ते रंग माझ्याकडे येत आहेत असं व्हायचंच नाही. पूर्वी ना आसक्तीचं प्रमाण खूप असायचं. म्हणजे माझ्या वस्तू आहेत किंवा साहित्य आहेत, कपडे आहेत, त्याविषयी खूप विचार असायचे मनामध्ये. तर मग नंतर जेव्हा साधनेत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ती आसक्ती आहे तर ते देवाला पहिल्यापासूनच कमी करायची होती. आणि त्याच्यामुळे मला अपेक्षित असं म्हणजे त्याने होऊच दिलं नाही आणि मला किती सहाय्य केलं. नाहीतर त्या गोष्टींमध्येच मी अडकले असते आणि मला खूप त्याच्याबद्दल प्रक्रिया करायला लागली असती. मग आसक्तीचा भाग आहे तर मग तो देवाने कसा कमी केला? तर आणखीन पण मी कसा भाव ठेवायला सुरुवात केली, की आपल्याला तर देवाकडे जायचं आहे, देवामध्येच अडकायचं आहे. तर आपण किती विविध गोष्टींमध्ये अडकलेलो असतो. तर आपल्या विचारांमध्ये, आपल्या अपेक्षांमध्ये, नंतर आपल्या वस्तूंमध्ये. तर मग ह्या वस्तू आहेत तर त्या देवाचा प्रसाद आहेत म्हणून आपण वापरूया किंवा जे काही आपल्याकडे येतं तर ते प्रसाद म्हणून आहे. मग ह्याचा रंग कसा आहे, ते कसं दिसतं, त्याच्यावरचं नक्षी कशी आहे, हा काही प्रश्नच येत नाही. तर तो प्रसाद आहे या भावाने वापरायला लागल्यानंतर मग त्याच्यातली जी आसक्ती आहे ती आपली कमी होती असं लक्षात आलं. त्यानंतर मग आपल्याला जे एखादी गोष्ट आवडते तर मग ती दुसऱ्याला द्यायची. मग त्याच्यामध्ये देताना मनाची प्रक्रिया काय होते? आपण सहजतेने ते देऊ शकतो का? का मनामध्ये काय वाटतं? मग त्याच्याबद्दलची आपलं मन किती अडकतं? तर मग तसा अभ्यास व्हायचा. तर मग ती वस्तू देऊन टाकायची. नंतर मग आणखीन एक व्हायचं, की एखादं कुणाकडे काहीतरी चांगलं दिसलं किंवा चांगल्या रंगाची साडी आहे तर पहिल्यांदा वाटायचं, की आपल्याकडे पण हा रंग पाहिजे, आपल्याकडे नाही आहे म्हणून. मग नंतर विचार केला हा आपल्याकडे असून काय उपयोगाचा? तर नंतर विचार प्रक्रिया व्हायला लागली, नाही ज्याच्याकडे जे आहे ना, तर ज्याच्यासाठी जे काय आवश्यक आहे तर ते देव देणारच आहे. तर आपण असा नको विचार करायला. मग ते समोरच्याकडे आहे तर तेच चांगलं आहे आणि ते गोष्ट आपल्याकडे नाही आहे तेच चांगलं आहे. तर मग हळूहळू असं लक्षात यायला लागलं, की बरं झालं हे आपल्याकडे नाही आहे, बरं झालं हे आपल्याकडे नाही आहे. आणि जेवढ्या गोष्टी आपल्याकडे कमी असतील आणि जेवढी आसक्ती कमी असेल तर उलट त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे. शिकण्याची वृत्ती पण वाढवा असं परमपूज्य डॉक्टर सतत सांगतात ना. मग त्यासाठी काय वेगळे प्रयत्न केले, की सतत शिकण्याच्या अवस्थेत राहणं? शिकण्याची स्थिती ना काकू माझी खूपच कमी होती. म्हणजे एकदा कसं झालेलं, की धामसे आश्रमाचं परीक्षण करायचं होतं, सूक्ष्म परीक्षण. तर त्यावेळेला आम्ही 8-10 जणं गेलो होतो. त्यावेळी सूक्ष्म परीक्षण करताना बऱ्याच म्हणजे साधकांनी खूप चांगलं परीक्षण केलेलं आणि मला मात्र त्याच्यातून आनंदच मिळालेला नव्हता. मला असं वाटलं, की काय पुन्हा तेच परीक्षण करायचं. कारण दरवेळेला 1-2 महिन्यांनी जाऊन तिकडचं परीक्षण करायचं असायचं. मग तिथे खूप अभ्यासासाठी खरं म्हणजे खूप गोष्टी होत्या. म्हणजे वेगवेगळे त्या आश्रमामध्ये फरक पडत होत्या. वाईट शक्तींचे हल्ले होत होते. देवतांचं त्याच्यामध्ये मदत होत होती. तर सूक्ष्मातली चित्र, तिकडच्या वास्तूवरचे परिणाम असे सगळे बदलत होते. तर मग ते बदल जे आहेत ते परमपूज्य डॉक्टर आम्हाला अभ्यासासाठी म्हणून सांगायचे, की त्याचे चित्र काढायचे सूक्ष्मचित्र म्हणून. तर तिथे मी गेले तर त्यावेळेला मला असा रसच वाटत नव्हता काही करायला. मग सगळेजण आले, सगळ्यांनी नंतर मग धामशे आश्रमातून आम्ही आल्यानंतर तिकडे परमपूज्य डॉक्टरांना सगळ्यांनी सांगितलं, की कशा पद्धतीने परीक्षण झालं आणि सगळ्यांचं ऐकून पण मला खूप काही असा रस वाटत नव्हता आणि मी सांगितलं, की मला काय एवढं चांगलं वाटत नाही आहे आणि मला त्याच्यामधला आनंद नाही घेता आला. मग त्या 10 जणांसमोरच त्यांनी मला सांगितलं, की अनुची शिकण्याची वृत्तीच नाही आहे आणि ते ओरडले त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं. मी तिकडेच रडायला सुरुवात झाली माझी, की आपल्यामध्ये शिकण्याची वृत्ती नाही आहे, त्यांना अपेक्षित आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला म्हणजे परीक्षण करून मला रीडिंग काढून दिलं, की शिकण्याची वृत्ती कशी कमी आहे आणि साधं दैनिक पण माझ्याकडून पूर्ण वाचून व्हायचं नाही. म्हणजे जिज्ञासा किती कमी आहे. तर मग त्यांना काहीतरी अपेक्षित आहे आणि मी ते करू शकत नाही साध्य किंवा ते माझ्यामध्ये नाही आहे आणि त्यांना तर ते अपेक्षित आहे. तर मग त्याची ना मला अशी ओढ लागायची किंवा मला घुसमटायला व्हायचं, की ती गोष्ट आत्ता यायला पाहिजे. त्याच्यासाठी मग प्रयत्न सुरू झाले, की आपली शिकण्याची वृत्ती कशी वाढेल. मग कोण कसं शिकतं, एखाद्या प्रसंगामध्ये
मी काय विचार करते, दुसरा काय विचार करतो, मग तो कसं शिकतो, शिकायला मिळालेले मुद्दे ते कशा प्रकारे लिहितात, किंवा शिकायचं असतं म्हणजे नेमकं काय करायचं असतं. मग अशा पद्धतीने विचार प्रक्रिया सुरू झाली आणि जवळजवळ 2 वर्ष त्या शिकण्याची वृत्ती नाही हे मला रोज अशी अशी खंत वाटायची त्याची, की आपल्यामध्ये शिकण्याची वृत्ती नाही आहे, शिकण्याची वृत्ती नाही आहे. मग जवळजवळ असा संघर्ष 2 वर्ष सुरू होता आणि त्या 2 वर्षामध्ये मला असं वाटत होतं की एकदा तरी परमपूजांनी काहीतरी म्हणावं, की बाबा अनूमध्ये आता आली आहे शिकण्याची वृत्ती, किंवा आता यायला लागली आहे किंवा काय. पण तसा काही प्रसंगच घडला नाही. मग तोपर्यंत माझ्या मनामध्ये ती प्रक्रिया की आपल्यात अजून ते नाही आहे, आणि प्रसंगांमध्ये पण लक्षात यायचं की आपल्यात शिकण्याची वृत्ती नाही आहे, म्हणून हे असं होतं आहे. शिकण्याच्या वृत्तीवरती परमपूजा डॉक्टरांनी एवढा भर का दिला आणि मला का सांगितलं, तर ते मला नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये किती आनंद आहे शिकण्यामध्ये. म्हणजे वाईट शक्तींचा त्रास आहे किंवा खूप तीव्र त्रास असूनसुद्धा आपल्यामध्ये जर शिकण्याची वृत्ती असेल तर आपण त्याच्यात आनंदी राहू शकतो. पण जर आपल्याकडे शिकण्याची वृत्ती नसेल, अहंभाव असेल, तर आपण कितीही आपण पातळी गाठली तरीसुद्धा आपण आनंदी नाही होऊ शकत, असं माझ्या लक्षात आलं. आणि केवळ आपण शेवटपर्यंत आपण कितीही पातळीला पोचलो तर ईश्वराच्या कृपेमुळेच आपण पोचतो. पण प्रत्येक टप्प्याला आपल्याला पुढचं काही ना काहीतरी शिकायचंच असतं. हा गुण जर आपण आत्मसात केला तरच खऱ्या अर्थाने आपण आनंदी होऊ शकतो. आणि प्रत्येक वेळी आपण शिकण्याच्या स्थितीत राहण्यासाठीच जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. दरवेळेला आता परमपूजा डॉक्टर सांगत आलेत की कठीण काळ असणार पुढे आणि असं. तर आता साधनेमध्ये मन हे एक मुख्य मनाचा भाग असतो आणि त्या मनाचा संघर्षामध्ये आपली खूप शक्ती वाया जाते. तर असे कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचा असं काही मनाचा सराव तुम्ही करून घेतलात का? किंवा मनाला कसं घडवलं तुम्ही? म्हणजे घडवलं म्हणजे कसं व्हायचं की मनामध्ये 2 विचार असतात. मग त्यावेळेला देवाकडे नेणारा कुठला विचार आहे, तर मग तो आपण निवडायला पाहिजे. तशी विचार प्रक्रिया झाल्यामुळे खूप फायदा झाला. म्हणजे जेव्हा साधना करायची का व्यवहार करायचा, तर असा जेव्हा मनामध्ये विचार होता तर त्यावेळेला व्यवहारातून आपल्याला काय मिळू शकतं आणि साधनेतून काय मिळू शकतं. तर साधना केली तर आपण देवाच्या जवळ लवकर जाऊ, तर मग आपण व्यवहारात जे काय आहे तर ते प्रारब्धाप्रमाणे होईल. पण साधना केली तर आपण ईश्वराच्या जवळ जाऊ, तर मग तो मार्ग आपण निवडायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मनाचे जे 2 विचारांमध्ये आपल्याला देवाजवळ नेणारा विचार आहे तर तो आपोआप निवडला जायला लागला. त्यामध्ये आणखीन मनाची तयारी म्हणजे मी कसं विचार करायची की आपल्या मनाची प्रत्येक गोष्टीसाठी तयारी असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला देवाच्या इच्छेप्रमाणे वागता यायला पाहिजे. तर कधी कधी कसं व्हायचं की आश्रमामधून साधकांना कधीतरी काही चुका झाल्या, मग शिक्षा म्हणून घरी पाठवायचो आणि त्यावेळेला म्हणजे त्या साधकाची प्रक्रिया पण चांगली व्हायची आणि तो कमी कालावधीमध्ये त्याच्यामध्ये बदल होऊन तो परत यायचा. तर मी असंच विचार करायची की अनु, तुझ्या बाबतीत जर असं झालं तर तुझी स्थिती कशी असणार, तुझी मनाची तयारी आहे का? जर तुला उद्या सांगितलं काय तुझ्याकडून काही चुका झाल्या, तर मग तुला समजा सांगितलं की तू घरी राहूनच साधना कर, तर तुझी स्थिती काय असणार? तर मग मी चित्र डोळ्यासमोर आणायची की मग मी घरी गेली आहे, मग मी घरी काय करणार, मग तिथे मग प्रसारात सेवेची संधी दिली तर मी काय करणार. मग असं लक्षात आलं की मी आश्रमात असले काय किंवा मी घरी असले काय, मी शेवटी साधनाच करणार आणि त्याच्यापेक्षा मी दुसरं काही करूच शकत नाही आणि साधनेशिवाय मी राहू पण शकत नाही. तर मी कुठे आहे किंवा मला घरी पाठवलं किंवा नाही, तर हा मनामध्ये विचार तरी कशाला असायला पाहिजे. देव इथे पण आपल्याबरोबर आहे आणि तिथे पण असणार आहे. मग असं जेव्हा पूर्ण विचार प्रक्रिया व्हायची तर मला खूप समाधान वाटायचं त्या गोष्टीबद्दल. आणखीन एक परमपूजा डॉक्टरांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे का, म्हणजे एक गुरु शिष्य असं एक उदाहरण सांगितलं होतं. तर एक गुरु आणि त्यांच्या शिष्या, तर मग लहानपणापासून ती जी शिष्या होती तर ती 24 वर्षांपर्यंत त्यांच्याबरोबर होते आणि मग त्याच्यानंतर मग काही कालावधीनंतर मग गुरु म्हणाले, म्हणजे गुरु आज्ञा पालन कसं असायला पाहिजे, तर त्याचं एक उदाहरण परमपूजा डॉक्टर मला सांगत होते. तर तेव्हा ते म्हणाले की गुरूंनी सांगितलं की आत्तापर्यंत तू माझी सेवा केलीस, पण यापुढे तू माझ्यासोबत नसणार, तर यापुढे तुझा मार्ग मोकळा आहे, तू जाऊ शकतेस आणि यापुढे आपण कधीच भेटणार नाही. मग त्यानंतर त्या शिष्येनी गुरु आज्ञेचं पालन म्हणून त्या क्षणाला ती तिथून निघाली आणि आपल्या गुरूंना कधीच पुन्हा भेटली नाही. तर मग हा प्रसंग त्यांनी जेव्हा सांगितला तर तेव्हा मला खूप म्हणजे ती शिष्या आणि तिची किती श्रद्धा आहे आणि आपल्या गुरूंवर किती श्रद्धा असायला पाहिजे
किती आज्ञापालन असायला पाहिजे, की जे काही गुरु आपल्या आयुष्यामध्ये सांगतात करतात तर ते माझ्या भल्यासाठीच आहे आणि मी ते आनंदाने स्वीकारायला पाहिजे. तर हा भाव निर्माण झाला. मी विचार करायची की आपल्या बाबतीमध्ये जर असा प्रसंग घडला तर आपण कसं करणार. किंवा आता उद्या आपल्याला सांगितलं की आईवडिलांची तुला सेवा करायची आहे, तू आश्रमामध्ये राहू नको, तर आईवडिलांची सेवा आपण साधना म्हणून करू शकणार का. म्हणजे अशा पद्धतीने तर मग पूर्ण विचार प्रक्रिया आपोआप देव करून घ्यायचा आणि मग त्यानंतर मग लक्षात यायचं की नाही, देव आपल्याबरोबर सतत आहे आणि आपण केवळ त्याला शरण जाऊन प्रयत्न करत राहायला पाहिजे, एवढंच आपण करायचं आहे. समष्टी साधना करताना कसं बऱ्याच सहसाधकांचा आपल्याशी संपर्क येतो. मिळून मिळून साधक सेवा करत असतात. त्यावेळेला कसं एखाद्याचं कौतुक केलं की जरा हे वाटतं, म्हणजे मनाला जरा निराशा येते वगैरे. म्हणजे तुलना करणे हा प्रमुख दोष असतो. तर असं कधी आपली कुणाशी तुलना व्हायची किंवा असं कधी प्रसंगाला सामोरं जायला लागायचं का? तुलना करण्याचा दोष असायचा किंवा कौतुकाची अपेक्षा हा आमचा भाग पण असायचा. परमपूज्य डॉक्टरने आपलं कौतुक करायला पाहिजे असं वाटायचं किंवा परमपूज्य डॉक्टर कुणाचं कौतुक करायचे तर मग एखाद्यामधला एखादा गुण त्यांना आवडला तर वाटायचं की आपल्यामध्ये तो नाही आहे, मग तुलना व्हायची. मग त्यांना आवडेल असं व्हायला पाहिजे असं वाटायचं, पण त्याच्यामध्ये आपण श्रेष्ठ असायला पाहिजे हा अहमचा भाग पण असायचा. मग नंतर नंतर तो लक्षात यायला लागला की ते एखाद्याचं कौतुक करतात तर का करत असतील, तर प्रत्येकामध्येच ईश्वरी गुण आहे आणि तो ईश्वरी गुण आपल्याला परमपूज्यांना दाखवायचा आहे की बघ ह्याच्यामध्ये हा गुण आहे तो तू शिक, त्याच्यामध्ये तो गुण आहे तो तू शिक. आणि सगळ्यांचे असे सगळे गुण मिळून ना मी आहे, तर मला ओळखण्याचा प्रयत्न कर. तर मग नंतर नंतर या गोष्टी लक्षात यायला लागल्या आणि तुलनेचा भाग व्हायचा. तर तेव्हा मग स्वयंसूचना देऊन ते तुलनेचा भाग कमी करणं किंवा गुण शिकण्याचा प्रयत्न करणं, तर हा भाग लक्षात यायला लागला. मग साधकांचे जेव्हा गुण दिसायचे तर त्यावेळेला तुलना व्हायला लागली की तो देवाला गुण शिकवायचा आहे तर त्या व्यक्तीशी तुलना नको. मग आपण तो गुण आपल्यामध्ये किती आहे आणि किती प्रमाणामध्ये आपल्यामध्ये आणायला पाहिजे, तर असा विचार करायला सुरुवात झाली. परमपूज्य डॉक्टरांनी पण बऱ्याच वेळेला कसे सूचना द्यायला पाहिजेत किंवा त्या वेळेला जी मनाची स्थिती व्हायची तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक दृष्टिकोन दिलेले आहेत. म्हणजे मनाला सांभाळलेला आहे, आधार दिलेला आहे आणि त्याच्यातून लढून आपण कसं बाहेर जायला पाहिजे, बाहेर पडायला पाहिजे, तर हे पण कठोरपणे बऱ्याच वेळेला सांगितलेलं पण आहे. मग त्या तुलनेचा भाग त्यांनी कसं सांगितलेला की तुलना आपण एका जीवाची दुसऱ्या जीवाशी करूच शकत नाही. मग त्यांनी एक उदाहरण दिलं होतं की समजा एखादा डोंगर आहे आणि डोंगरावरती एक मंदिर आहे. त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे तर अनेक वाटा आहेत त्या डोंगराला. मग कोणी या वाटेने जाईल, कोणी त्या वाटेने जाईल, तर त्याच्यामध्ये कुणाची गती कमी असेल, कोणाच्या मार्गामध्ये जास्त काटे असतील, दगडं असतील, तर कोणीही कुठल्याही मार्गाने जाऊ देत पण तो शेवटी त्या मंदिरामध्ये पोचणार आहे. तर तसंच साधनेमध्ये प्रत्येक जीव जो आहे तर त्याचं प्रारब्ध निराळं आहे, संचित निराळं आहे आणि त्याचे प्रयत्न, त्याची तळमळ सगळं काही निराळं आहे. तर प्रत्येक जीव जो आहे तो ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करतो आहे तर तो एक ना एक दिवस जाणार आहे. तर एका जीवाची दुसऱ्या जीवाशी आपण अध्यात्मामध्ये कधी तुलनाच नको करायला. मग तुलना कुणाची करायची, तुलना आपण आपल्याशीच करू शकतो. म्हणजे मागे मी कशी होते आणि मग आत्ता मी कशी आहे आणि आधी आणखीन पुढे काय करायला पाहिजे, तर अशा पद्धतीने तुलनेचं त्यांनी विश्लेषण करून सांगितलं होतं. मग त्या दृष्टीने मग प्रयत्न सुरू झाले. मग स्वयंसूचना, प्रार्थना, मग अशा पद्धतीने प्रक्रिया सुरू झाली. आणि अपेक्षांचा भाग पण खूप असायचा. मग अपेक्षांचा भाग कमी करण्यासाठी मग काय करायचं, तर जीवनामध्ये आत्तापर्यंत तर म्हणजे अपेक्षांमुळेच आपल्याला खूप दुःख झालं आहे. म्हणजे आईवडिलांकडून अपेक्षा किंवा जे समवयस्क मित्रमैत्रिणी होते तर मग त्यांच्याकडून अपेक्षा, स्वतःकडून अपेक्षा, देवाकडून अपेक्षा. मग आत्तापर्यंत व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा या अपेक्षांमुळे दुःख आहे आणि आत्ता पण आपण साधनेत आल्यानंतर ह्याच अपेक्षांमुळे आपण दुःखी आहोत. तर ह्या अपेक्षांवर आपण मात करायला पाहिजे. आणि वाईट शक्तीसुद्धा या अपेक्षांचाच फायदा घेत आहेत आणि कुठंतरी मला त्याचा त्रास देत आहेत. मग वाईट शक्तींचा तो भाग असू देत किंवा माझा असू देत, तर त्याच्यावरती आपण प्रयत्न करून बाहेर कसं पडू शकतो. मग अपेक्षा कमी करण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू झाल्यावरती लक्षात कसं यायला लागलं की मला जे काही वाटतं की माझ्यासाठी माझी काळजी घ्यावी, माझं कौतुक करावं किंवा मी आजारी असेल तर कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करावं,
तर हे समजा सगळ्यांनी माझ्यासाठी केलं जरी तरी मला त्याचा काय उपयोग आहे? माझ्या अपेक्षा तशाच राहणार किंवा त्या वाढत जाणार. तर हे सगळं मी इतरांसाठी करायला पाहिजे, तर माझ्या अपेक्षा कमी होतील आणि माझ्यातला प्रेमभाव वाढेल. मग मला जे जे काही माझ्यासाठी वाटत होतं की कोणीतरी विचारपूस करावी, तर मी त्याच गोष्टी इतरांसाठी करायला सुरुवात केली. मग आपोआपच अपेक्षांचा भाग कमी व्हायला लागला आणि मग इतरांबद्दल आत्मीयता, त्यांचे गुण पाहणं हा भाग मग वाढायला लागला. तो अपेक्षांचा भाग कमी झाल्यानंतर आनंद वाटायला लागला. तर मनाचा कसा 3 टप्प्यातनं प्रवास होत असतो, स्वेच्छा, परेच्छा, ईश्वरेच्छा. तर मग हे जे 3 टप्पे आहेत ते कसे साध्य करत नेले? मार्गदर्शनात नेहमी मुद्दे असायचे हो. की स्वेच्छेतून परेच्छेत जायचं आहे आणि हां, हां. परेच्छेतून ईश्वरेच्छेत जाऊ हो. शकतो. आणि परेच्छा जर आपल्याला साध्य झाली तर आपण खूपसे ईश्वरेच्छेकडे जाऊ शकतो. तर मग असे जेव्हा मुद्दे यायचे तर मग स्वतःचा अभ्यास व्हायचा की माझ्या बाबतीमध्ये काय आहे. तर लक्षात यायचं की आपल्या सगळ्या स्वेच्छाच आहेत. म्हणजे जे काही विचार आहेत तर ते स्वतःविषयी आहेत. मी, माझं, मला, माझी साधना, माझी प्रगती, माझ्या वस्तू, माझे आईवडील, सगळं मी 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 मी. मग आता हे कमी करायचं आहे आणि परेच्छेने वागायचं म्हणजे काय करायचं? मग परमपूज्य डॉक्टर कसं वागतात इतरांशी, कसा त्यांचा विचार करतात, तर आपण निदान प्रयत्न तरी करायला पाहिजे. मग परेच्छेने वागण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केल्यानंतर लक्षात आलं की देव आपल्याला भरभरून मदत करतो. म्हणजे एखादा मुद्दा आपण करायला घेतला आणि देवाला आपण शरण जाऊन प्रार्थना केली की देवा हे परेच्छेने वागणं कसं असतं, काय असतं, हे तर मला काहीच कळत नाही. किंवा ईश्वरेच्छेने वागणं म्हणजे काय असतं, मला काही नाही कळत. तू मला शिकव, तू मला घडव, तू असे प्रसंग घडव की ज्याच्यातून मी ते शिकेन. तर मग असे आपोआप प्रसंग यायचे किंवा अशी संधी मिळायची की आपल्याला दुसऱ्याचा विचार करायला देव शिकवतोय अशी जाणीव व्हायची. मग प्रत्येक वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मग दुसऱ्याचा विचार. मग मला माझ्याबद्दल जे करावंसं वाटतं तर ते दुसऱ्यासाठी करणं. म्हणजे माझी विचारपूस करावी असं दुसऱ्याने करावी असं वाटतं तर मग मी दुसऱ्यांची करणं. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे अगदी खोलीमध्ये समजा साधक आहेत तर मला पंख्याची आवश्यकता आहे, पण दुसऱ्याला आवश्यकता आहे का? जर आहे आवश्यकता तरच लावला, नाही आवश्यकता तर नाही लावायचा. किंवा आता गाडीमध्ये बसायचं आहे तर मग गाडीमध्ये बसतानासुद्धा म्हणजे कारमध्ये समजा प्रवास करतो आहे तर मग आपल्याला पहिल्यांदा माझं कसं असायचं की आपल्याला खिडकी पाहिजे असा मनामध्ये विचारायचा. मग त्याच्यानंतर मग विचार केला की नाही, दुसऱ्याला प्राधान्य, मग त्याला कुठे बसायचं, मग तुम्ही आधी बसा. मग चहाचे कप म्हणजे कोणीतरी त्या पाहुण्यांकडे गेलो, प्रसारात गेलो तर तिथे चहाचे कप असे पुढे आले की पहिल्यांदा आपण आपल्यासाठी घेणार. मग मी माझं निरीक्षण करायला लागले की आपला सगळा स्वतःचा विचार आहे आणि मग कृती बदलायला सुरुवात केली की नाही, ते आणलेले कप आहेत ते आधी पहिल्यांदा दुसऱ्याला द्यायचे आणि मग त्याच्यानंतर आपण घ्यायचं. मग असं देव असं ना हळूहळू कसं दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे ना, तर मग असं शिकवत गेला. खूप छान सांगितलं की परेच्छेने कसं वागायला पाहिजे आणि अध्यात्मामध्ये परेच्छेने वागण्याचं महत्त्व केवढं आहे. त्यामुळे मग मनाच्या सकारात्मकतेत पण आपल्या वाढ झाली असेल ना? ते सकारात्मकता कशी अंगी बाणवली ते सांगा. पहिल्यांदा असं मनामध्ये खूप असं नकारात्मक विचार असायचे आणि वाईट शक्तींचा त्रास असल्यामुळे पण खूप अशी तीव्रता वाढायची. त्यानंतर मग देव पण तेवढीच मदत करायचा म्हणजे सकारात्मक विचार येण्याच्या दृष्टीने. मग काही समजा प्रसंग झाला, समजा चुका झाल्या तर मनात विचारायचं की काही आपण लायक नाही आहोत, आपल्याला काही येत नाही. मग त्यानंतर चुकांविषयी पण सकारात्मक विचार एकदा देवानी कसा दिला की म्हणजे चुकांमुळे आपल्याला मदत होते आणि नेमकं कुठे चुकतं आहे तर ते आपल्याला कळतं. मग आपण नेमकं घडणाऱ्या प्रसंगातून फक्त शिकत जायला पाहिजे. चुकांबद्दलच दृष्टिकोन आहेत ते हळूहळू असे बदलत कसे गेले की आता मनामध्ये विचार म्हणजे सकारात्मक चुकांविषयी कसा विचार येतो की चुका आहेत तर म्हणजे चूक आपली मैत्रीणच आहे. कारण नेमकेपणाने मी कुठे बदल करायला पाहिजे तर देव त्या माध्यमातून मला सांगतो आहे. कारण माझे एवढे संस्कार आहेत, एवढे माझे दोष आहेत तर त्याच्यामध्ये नेमकेपणाने मी कुठे प्रयत्न करायला पाहिजे, काय सुधारायला पाहिजे तर हे मला कसं कळणार. तर जेव्हा एखादी चूक होते किंवा कोणीतरी आपल्याला चूक सांगतं तर त्यावेळेला आपल्याला कळतं की या दोषासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर मग चुकांकडे बघण्याचा जो नकारात्मक भाग होता तर तो पण बदलला आणि मग चूक जरी दिसली तरी नवीन शिकायला मिळणार. आपण परिपूर्ण नाही आहोत तर देव आपल्याला परिपूर्णतेकडे नेतोय. तर असे विचार यायला लागले. जीवनामध्ये घडणारे पण प्रसंग आहेत ना, तर आईवडिलांचा पण विरोध व्हायचा,
साधनेमध्ये. तर मला असं इतरांचे आईवडील साधनेमध्ये आलेले बघायचे ना, तर तेव्हा असं वाटायचं की किती भाग्यवान आहेत हे, की त्यांचे आईवडील पण साधनेमध्ये आहेत. मग नंतर दृष्टिकोन कसा बदलला, की आपण किती भाग्यवान आहोत, की आपण आईवडिलांच्या भावनेमध्ये अडकलेलो नाही आहोत. आणि सगळं काही म्हणजे त्यांचा विरोध आहे, तर त्यामुळे ईश्वराकडे जास्त ओढले गेलो आहे. नाहीतर त्यांच्या भावनांमध्ये आपण अडकलो असतो, त्यांच्या प्रेमामध्ये आपण अडकलो असतो. तर मग असं देव एक एक विचार आहे तर तो सकारात्मक सुचवत जायचा आणि त्या भावभावनांमधून, त्या नकारात्मक विचारांमधून बाहेर काढायचा. तर सुरुवातीला त्या विचारांमध्ये संघर्ष व्हायचा, पण देवाला काय अपेक्षित आहे, तर असा विचार आल्यानंतर मग ते विचार पकडता यायचे. मग साधकांची पण खूप मदत व्हायची सकारात्मक होण्यासाठी. मग एक भाग कसा लक्षात आला, की आपणच आपल्या मनाशी लढत राहण्यापेक्षा आपण जर कोणाची मदत घेतली तर देव त्या समोरच्या साधकाच्या माध्यमातून आपल्याला योग्य दिशा कशी असायला पाहिजे, आपण नेमकं काय करायला पाहिजे, तर ते तो सांगतो. तर आपण तेवढ्याच श्रद्धेने त्याला आढावा देणं किंवा त्याला मनातल्या गोष्टी सांगणं, तर ह्याचं महत्त्व जे परमपूज्य डॉक्टर पहिल्यापासून जे मला सांगत होते की मनातलं तुम्ही बोला बोला, तर ते पण मला कळायला लागलं की इतर साधकांच्या माध्यमातून देव आपल्याला कशी मदत करतो सकारात्मक राहण्याच्या दृष्टीने. आणि समष्टीमध्ये राहिल्यानंतरसुद्धा खूप सकारात्मकता येते. म्हणजे मनामध्ये समजा मनाची स्थिती खूप वाईट आहे समजा आणि दुःख आहे, निराशा आहे, पण आपण समष्टीमध्ये साधकांमध्ये गेलो, म्हणजे त्या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष केलं आणि समष्टीत गेलो, तर आपोआप थोड्या वेळाने त्या चैतन्याने, साधकांच्या सहवासाने चांगलं वाटायला लागायचं. तर मग देव आपल्याला प्रत्येक वेळेला कशी मदत करतो, आपल्या चांगल्या स्थितीत कसं घेऊन जातो आणि ती जी काही मनाची स्थिती आहे, नकारात्मक आहे समजा किंवा तो संघर्ष आहे, तर त्यात पण कुठेतरी त्या स्थितीतून बाहेर पडण्याची धडपड, मग देवाला आळवण्याची धडपड, मग त्याला शरण जाणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं, ही पण प्रक्रिया तितकीच महत्त्वाची आहे. तर मग असे हळूहळू बारकावे जे आहेत त्यातले, तर ते देव आपल्याला प्रत्येक गोष्टीतून, म्हणजे आपल्यात असणारे दोष पण महत्त्वाचे आहेत. मग दोष नसतील तर त्या गुणांचं आपल्याला महत्त्वच कळणार नाही. किंवा दुःख जर नसेल तर तो आनंद जो देव मला देणार आहे ना, तर त्याचं मला महत्त्व नाही कळणार. तर प्रत्येक गोष्ट जी देवाने निर्माण केली आहे, मन आहे, बुद्धी आहे, अहम आहे, तर हे मला सर्व काही साधनेसाठी पूरकच आहे. आणि म्हणून मला त्या आनंदाचं, त्या देवाचं आणि देवाचं महत्त्व मला कळू शकतं. तर ह्याची पण हळूहळू देवानेच जाणीव करून दिली. मनामध्ये जेव्हा असे विचारायचे नकारात्मक किंवा दुसऱ्या साधकाविषयी विचारायचे नकारात्मक, तर त्यावेळेला कधी कधी वाटायचं की हे आपले नाही आहेत, हे मांत्रिकाचे आहेत. कधी कधी वाटायचं हे दोषांमुळे आहेत, तर नेमकं कशामुळे काय आहे ते कळायचं नाही. तर मग तेव्हा विचार काय ठेवायचे की हे मांत्रिकाचे असू देत, नाहीतर मग माझे स्वतःचे असू देत दोषांमुळे, हे आपल्या मनामध्ये नसायला पाहिजेत. मन नेहमी निर्मळच असायला पाहिजे आणि तरच ते देवाच्या चरणी आपण अर्पण करू शकतो. मग मनात येणारे नकारात्मक विचार, अपेक्षा किंवा भावनाशीलतेमुळे होणारे जे त्रास होते, तर मग त्याच्यावर पण मात करण्यासाठी मग स्वयंसूचना देणं, प्रार्थना करणं, मग ईश्वराच्या चरणी मन, बुद्धी, अहम सगळं आपण ठेवत आहोत आणि हे सगळे विचार नको तू काढून टाक, माझ्यापासून हे सगळे विचार तू दूर कर. आणि कधीकधी इतका मनाचा त्रास व्हायचा की असं वाटायचं की हे मनच नको, मन फाडून फेकून द्यावं. तर मग लक्षात आलं की मनोलय आपल्या साधनेमध्ये का करायला पाहिजे, म्हणजे मनाचा किती त्रास असतो आणि मनोलय झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपल्याला कसा आनंद मिळू शकतो. पुष्कळच छोटे छोटे बारकावे साधनेतले सगळंच म्हणजे शिकायला मिळालं. तर आणखीन काही बारकावे आपल्या जीवनातले काही सांगायचे राहिलेत का? एक मुद्दा फक्त सांगते. म्हणजे भावनेचा माझ्यामध्ये भाग खूप होता. भावनाशीलतेमुळे बऱ्याच वेळेला असं रडणं व्हायचं, वाईट शक्ती पण त्याचा फायदा घ्यायची आणि म्हणजे अशी दुःखी असायची मी. साधनेत आल्यानंतरसुद्धा मला असं तो वाईट शक्तींच्या त्रासामुळे, दोषांमुळे तो आनंद असा घेता नाही यायचा. मग भावनाशील स्वभावामुळे मला कळायचं की त्याच्यावर मात करायला पाहिजे, पण जमत नव्हतं. तर मग परमपूज्य डॉक्टरांनी एकदा मला सांगितलं होतं की आपण जोपर्यंत भावना संपत नाहीत तर तोपर्यंत आपल्या खऱ्या अर्थाने भाव वाढत नाही. तर मग आपण तर आलो देवासाठी, देवासाठी आणि देवाबद्दलचा भाव वाढवण्यासाठी. तर या भावना आपल्या संपल्याच पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे हे संपल्याशिवाय मी देवाकडे जाऊच शकत नाही आहे. तर ह्या माझ्या साधनेतला अडथळा आहेत. मग त्याच्यासाठी काय करूया?
मग भावनाशीलता कुठे कुठे आहे, मग त्याची व्याप्ती काढणं, मग ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, स्वयंसूचना देणं, विचारून घेणं, प्रार्थना करणं. मग अशा पद्धतीने किंवा आपलं मन आहे तर हे म्हणजे मन ईश्वराच्या चरणी अर्पण करणं. मग अशा पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर मग हळूहळू त्याच्यामध्ये पालट होताना जाणवले. म्हणजे एकदम काय भावनाशीलता कमी झाली असं नाही, पण पूर्वीच्या तुलनेमध्ये जो वेळ जायचा त्याच्यामध्ये तर तो कमी व्हायला लागला. याच्यातून एक प्रक्रिया कशी लक्षात आली की परमपूज्य डॉक्टर नेहमी म्हणतात की संतपद जवळ येतं म्हणजे ते मनोलयाला प्रारंभ होतो, म्हणजे जवळजवळ मनच संपून जातं. म्हणजेच काय होतं तर आत्ताच्या आपल्या विवरणावरनं लक्षात आलं की प्रतिक्रिया, भावना, अपेक्षा सगळ्याच्या मनुष्य पलीकडे जातो. पलीकडे गेलं की आनंदाला सुरुवात होते आणि मगच ते संतांचं जसं चैतन्य आपल्यामध्ये शिरकाव करतं ना तसं, आणि मग ते समष्टीला पण मिळायला लागतं. परमपूज्य डॉक्टरांनी साधकांना कसं की श्रीकृष्णाकडे जा, श्रीकृष्णाची भक्ती वाढवा असं सांगितलं. तर मग त्यासाठी म्हणजे आतून मनाची प्रक्रिया कशी झाली? परमपूज्य डॉक्टरने जेव्हा सांगितलं श्रीकृष्णाकडे जा, तेव्हा खूप अस्वस्थ वाटलं पहिल्यांदा. आता श्रीकृष्णाकडे जायचं म्हणजे वेगळं काहीतरी आता करायचं आणि आपल्याला ते शक्य नाही होणार असं वाटलं. माझ्या मनामध्ये तेव्हा ईश्वरांनी विचार कसा दिला की गुरूंचं रूप तुला महत्त्वाचं आहे का गुरु जे काही सांगतील तर ते ऐकणं महत्त्वाचं आहे. तर मनात विचार आला की गुरु जे काही सांगतायत तर तेच महत्त्वाचं आहे आणि त्यातूनच आपली प्रगती होणार आहे. मग ते जे काही सांगतायत श्रीकृष्णाकडे जा, त्याला प्रार्थना करा, त्याचं रूप आठवा, तर त्याच्यासाठीच मी प्रयत्न करायला पाहिजे. मग सुरुवातीला मला थोडं कठीण गेलं, मग स्वयंसूचना पण दिल्या आणि अनेक साधकांना पण ती गोष्ट कठीण जात होती. पण परमपूज्य डॉक्टरांनी त्यांच्यामध्ये पण कुठेही साधकांना न अडकू देता जी पुढची जी निर्गुणाची साधना आहे तर ती सगळ्यांना त्या माध्यमातून शिकवली. आणि आता असं वेगळं काही नसतं, कधी परमपूज्य डॉक्टर असतात, कधी श्रीकृष्ण असतो, कधी काहीच नसतं, नुसती पोकळी असते. म्हणजे वेगवेगळं अनुभवायला मिळतं. म्हणजे आता श्रीकृष्ण जास्त जवळचं आहे किंवा परमपूज्य असं वेगळं काही नाही जाणवत, सगळे सारखेच आहेत असं वाटतात. जसं आपली काळजी देव घेतो तसं कुटुंबियांना पण तोच सांभाळतोय, असे कधी प्रसंग घडले का? पूर्वीपासूनच ना पूर्वजांचा खूप त्रास असायचा, पण ना ते कशामुळे काय आहे ते कळायचं नाही. समजायचं नाही. म्हणजे असं 3 जण आम्ही होतो, मी एकुलती एक मुलगी होते. पण असे काहीतरी प्रसंग म्हणजे आई वडील आणि मुलगी हे नातं पण आम्ही त्या वाईट शक्तींच्या त्रासामुळे कधी कधी अनुभवू नाही शकायचो. आणि मग साधनेत आल्यानंतर मग विरोध पण व्हायला लागला, मग त्याच्यामुळे पण अडचणी यायच्या. तर त्याच्यामध्ये कसं व्हायचं की आईवडिलांना वाटायचं की मी घरी राहायला पाहिजे आणि तिथे राहून सेवा करायला पाहिजे किंवा साधना करायला पाहिजे. आणि मला वाटायचं की माझी साधना कुठे आहे तर ती देवांनी ठरवलेली आहे, तर त्याच्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि असं पण वाटायचं की आईवडील कधीतरी येतील, म्हणजे साधनेमध्ये येतील, तर कुठेतरी अपेक्षा पण असायच्या. तर अशा द्विधा मनस्थिती असायची. आईवडिलांना कधी बरं नसलं तर वाटायचं की त्यांच्यासाठी आपण करणं आपलं कर्तव्य आहे, मग ती आपली साधना आहे का काय करायचं नेमकं, तर अशी पण स्थिती असायची. मग त्याच्यामध्ये लक्षात कसं आलं की मी जरी आईवडिलांबरोबर 24 तास जरी थांबले तरी मी त्यांना आनंद नाही देऊ शकत, कारण कुणाला आनंद देणं, मीच इथे आनंदी राहू शकत नाही, तिथे मी दुसऱ्यांना काय आनंद देणार. मग कोण आपल्याला आनंद देऊ शकतो, कोण आनंदी ठेवू शकतो, तर तो फक्त ईश्वर आहे. आणि आत्तापर्यंत खूप आपण दुःख भोगलेलं आहे, आईवडिलांनी पण दुःख भोगलं आहे. तर आपण जर देवाकडे लक्ष दिलं तर देव आपल्याकडे का नाही देणार. आपल्या आईवडिलांना पण तोच सांभाळतोय आणि मला पण तोच सांभाळतोय. मग ते एक प्रसंग घडला की घरामध्ये खूप असं माझा साधना करण्यावरून असे वाद वगैरे झाले आणि मग मी तिथे राहायला पाहिजे अशी अपेक्षा होती. तर माझी स्थिती खूप अशी अस्वस्थ झाली होती आणि देवा तुला काय अपेक्षित आहे तसं होऊ दे असं वाटलं. मग मनाच्या भावनाशीलतेमुळे मी असं निर्णय पण नीट घेऊ शकत नव्हते. तिथे आमच्याकडे ना एक अशी खुर्ची अशी जुळणारी, तर त्या खुर्चीमध्ये तिथे मला परमपूज्य डॉक्टरांचं अस्तित्व दिसलं. आणि मग त्या क्षणाला मला वाटलं की परमपूज्य डॉक्टर इथे आहेत आणि तेच माझ्या आईवडिलांची काळजी घेऊ शकतात. मग मी निश्चिंतपणे तिकडून निघून गेले. आणि मग वाटलं की खरोखर म्हणजे देवच आपली काळजी घेऊ शकतो, देवच आम्हाला तिघांना आनंदात ठेवू शकतो आणि त्याची जर इच्छा असेल तर तो त्यांना साधनेमध्ये आणेल, कारण त्यांची पण काहीतरी वेळ येईल तेव्हा ते येतील. तर त्या पण आपण अपेक्षा नको करायला. मग त्यानंतर मग मला हलकं वाटायला लागलं, शांत वाटायला लागलं. आणि हळूहळू देवानी इतकी किमया केली की आधीचं जे घरातलं वातावरण होतं तर त्यानंतर म्हणजे आईवडिलांच्या ज्या अपेक्षा होत्या
तर त्या इतक्या तुलनेमध्ये म्हणजे इतक्या कमी झाल्या की मला असं वाटायचं की बापरे, आईवडिलांमध्ये हा जो काही बदल झालेला आहे तर तो केवळ ईश्वर कृपेमुळेच आहे, गुरूंच्या कृपेमुळेच आहे. म्हणजे आपल्याला मर्यादा आहेत, तर आपण साधनेकडे लक्ष दिलं तर आपल्याला आपले व्यावहारिक आणि सगळ्याच गोष्टींची देव कशी काळजी घेतो तर त्याची प्रचिती आली. आणि आईवडिलांमध्ये एवढे बदल होत होते की मला वाटत होतं की यांच्या अपेक्षांचं प्रमाण एवढं कमी झालं आहे, यांच्यात एवढे बदल झाले, तर मला वाटायचं की म्हणजे यांचीच खरी साधना आहे, यांचाच खरा त्याग आहे आणि माझ्याही आधी ह्यांचीच प्रगती होईल. बापरे, केवढी सकारात्मकता. म्हणजे साधना करत असताना मनाच्या विचारांचं जी प्रक्रिया असते तीच पालटली गेली की कसं प्रत्येक गोष्टीमध्ये देवाबद्दलची कृतज्ञता वाढते, ते आता अनुभवायला मिळालं. मनाच्या शुद्धीकरणाची शृंखला किती सुंदर सांगितली. म्हणजे प्रथम मनाच्या भावना कमी झाल्या, नंतर भावाच्या टप्प्याकडे वळलात, नंतर स्वेच्छा, परेच्छा, ईश्वरेच्छा असं करत करत ते मन शुद्ध व्हायला लागलं. आणि असं लक्षात आलं, मनच शुद्ध झालं ना तर खरंच ईश्वरप्राप्ती अवघड नाही आहे. तर मग मनाचं शुद्धीकरण होत गेलं की मग देवाची ओढ वाढते आणि मग आत्मनिवेदन पण चांगल्या प्रकारे व्हायला लागतं ना. असा काही अनुभव आला का? आत्मनिवेदन म्हणजे वेगळं बसायचं, मग देवाशी बोलायचं, मनातले विचार सांगायचे, चुका सांगायच्या. म्हणजे दिवसाच्या शेवटी कुठेतरी आपण एक 10 मिनटं आत्मनिवेदन करतोय असं असायचं. तर त्याचं कसं व्हायला लागलं की मनातले जे विचार आहेत तर ते आपोआपच आपण देवाला सांगतोय. मग त्यानंतर मग आपण देवाशीच बोलतोय, देवाला प्रश्न विचारतोय. तर मग असं सुरू झालं. आणि आता त्याच्यात आणखीन पालट व्हायला लागलं आहे. म्हणजे आत्मनिवेदन असं वेगळं नसतं, तर देवाला अपेक्षित असं व्हायला पाहिजे. मग नेमकं काय आहे, कुठे कमी पडतोय, काय करू देवा, तर असं संभाषण सुरू असल्याप्रमाणे मध्ये मध्ये असतं. मग आता संतपद येण्यापूर्वी काही पूर्वसूचना मिळाली का? आता कसं मनोलयाच्या टप्प्याला प्रारंभ झाला ना, पूर्वसूचना काही मिळाली होती का? किंवा आधी परमपूज्य डॉक्टरांनी त्या संदर्भात काही सुतवाच्य आपल्याकडे केलं होतं का? मी जेव्हा साधनेत आले ना काकू 1997मध्ये, तर 1998मध्येच त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही पुढे जाऊन संत होणार म्हणून. तर मग तेव्हा मला संत म्हणजे काय हे पण माहिती नव्हतं. पण त्याच वेळेला परमपूज्य डॉक्टरांचा संकल्प झाला आणि त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे साधनेला मी जेव्हा सुरुवात केली तर माझा आध्यात्मिक स्तर 40% होता आणि त्याच्यानंतर मग 50, मग 60पर्यंत. मग त्यांच्या कृपेमुळेच आणि त्यांनीच कसं घडवत आणलं आणि 60पर्यंत आणलं. आणि आता 60पासून त्यांनी जी मनोलय नंतर मनोलयाची जी प्रक्रिया आहे ती करत आत्ता 70पर्यंत त्यांनी आणलं आहे. तर माझ्याकडे म्हणजे कृतज्ञतेशिवाय आणि कृपेशिवाय आपल्याकडे दुसरं काहीच नाही. आणि म्हणजे एखाद्यावरती कृपा झाली तर दगडाचं पण कसं सोनं होऊ शकतं. तर मला स्वतःचंच माझं उदाहरण वाटतं की आपण काय होतो की जर आपण साधनेत आलो नसतो, आपल्याला जर गुरु भेटले नसते तर आपण म्हणजे कसं आपलं आयुष्य असतं. आणि त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं केलेलं आहे आज. आणखीन एक परमपूज्य डॉक्टर कसं म्हणाले होते की जेव्हा ईश्वरी राज्य येईल तर त्यावेळेला सनातन संस्थेचं जे काही कार्य असेल तर त्याच्यामध्ये 10% भाग तुमचा असेल. म्हणजे गुरूंची किती सर्वज्ञता आहे आणि त्यांना प्रत्येक गोष्ट आधीच माहिती होती. म्हणजे मी संत होणार हे पण त्यांनी आधीच सांगितलं होतं, तेव्हाच त्यांचा संकल्प झाला होता. आणि पुढचं आयुष्य पण ईश्वराने माझं आधीच ठरवलेलं आहे. म्हणजे माझं काही क्रियमन असण्यापेक्षा सुद्धा सर्व काही परमपूज्य डॉक्टरांच्या कृपेमुळेच माझ्या आयुष्यामध्ये सगळे बदल झालेले आहेत आणि मी इथपर्यंत पोहोचू शकले. म्हणजे एकूणच आपल्या प्रक्रियेवरनं असं लक्षात आलं की संतपद येतं म्हणजे नक्की काय होतं, तर कृती पण ईश्वराला आवडेल अशी व्हायला लागते. मग त्यामुळे स्थूलदेहाची शुद्धी होते. मग मन पण सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहायला लागतं, म्हणून मनाची शुद्धी होते. आणि मग सेवेतला बुद्धीचा अडथळा कमी होतो आणि मग अहम पण हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि मग शरीरातलं, देहातलं, मनातलं चैतन्य वाढून मग संत घोषित केलं जातं. तर तीच प्रक्रिया आपल्याबद्दल घडली. संतपद आल्यानंतर जबाबदारीमध्ये वाढ झाली असं वाटलं का? आणि त्याची थोडी अशी भीती पण वाटली का? परमपूज्य डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही 2011पर्यंत म्हणजे आधी 2012पर्यंत सांगितलेलं, पण त्यानंतर म्हणाले की 2011मध्ये तुम्ही संत व्हाल म्हणून. फक्त मला एवढंच वाटत होतं की कुठंतरी साधकांशी आपण म्हणजे सगळं त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो किंवा काय, तर हे जे आपलं नातं आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी फरक नको पडायला. साधक जर काहीतरी वेगळं माझ्याशी वागायला लागले तर
असं माझ्या मनामध्ये कुठेतरी यायचं. आणि सतत असं वाटायचं की आपण जरी संत झालो तरी मी संत आहे, तर या भावात तर आपण राहायला नको, आपण सर्वसामान्य म्हणूनच राहायला पाहिजे. तर जेव्हा परमपूज्य डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की मग इतर जे बाहेरचे संत असतात, मग त्यांच्या कसं लवाजमा असतो किंवा बाह्य गोष्टी खूप अवडंबर असतात त्याचं, तर आपल्या सनातनचे जे साधक आहेत ते संत होतात, तर असं काहीच नसणार आहे आणि सर्वसामान्य म्हणूनच ते असणार. मनामध्ये केवळ भाव ठेवायचा आहे. त्यानंतर मला खूप आनंद झाला. एक वाटलं की आता आपला स्वतःचा विचार आपण न करता केवळ आपण समष्टीचाच विचार करायचा आहे. परमपूज्य डॉक्टरांनी आपल्याला आत्तापर्यंत कितीतरी वेळा जीवनदान दिलेलं आहे. त्यांनी आपल्याला संतपदापर्यंत आणलेलं आहे आणि याचा संपूर्ण जो फायदा आहे तर तो समष्टीला व्हायला पाहिजे. आणि परमपूज्य डॉक्टरांनी आपल्याला माध्यम बनवावं आणि त्यांना अपेक्षित अशी सेवा साधना यापुढेही करून घ्यावी असे विचारायचे. बाकी जबाबदारी म्हणून असं काही ताण नाही यायचा, कारण आपोआपच हळूहळू जे आधी कर्तेपणाचा भाग जास्त होता की मी करणार काहीतरी किंवा मला करायचं आहे, तर हळूहळू मी काहीच करू शकत नाही आणि माझी क्षमताही नाही आहे, तर जे काही करणार आहे तर तो ईश्वरच करून घेणार आहे. तर ह्या जाणीवेने आणखीन आनंद आणि चांगलं वाटायला लागलं. संत झाल्यानंतर नामजप आणि प्रार्थना याच्या गुणवत्तेत काही फरक पडला का? नामजपाच्या बाबतीत मला बऱ्याच वेळेला आधी अशी खंत वाटायची की माझा नामजप योग्य पद्धतीने होत नाही म्हणून. त्यात वाईट शक्तींच्या त्रासामुळे पण असेल असं वाटायचं. सुरुवातीच्या काळामध्ये झाला, मग त्याच्यानंतर झाला नव्हता. 2008मध्ये परमपूज्य डॉक्टरांनी दैनिकामध्ये असं वाक्य दिलं होतं की अनुचा जो नामजपाचा टप्पा आहे तर तो पूर्ण झालेला आहे. मग मला लक्षात आलं की आपला नामजप का होत नव्हता आणि आत्तापर्यंत आपण नामजप होत नाही म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल खंत वाटत होती. मग आता आपण नामजप असा सातत्याने, म्हणजे साधकांना कसं वाटतं की तर संत झाल्यानंतर सातत्याने नामजप सुरू असणार किंवा सतत अनुसंधान असणार, पण हे हळूहळू असं टप्प्याटप्प्याने होत असतं आणि प्रकृतीप्रमाणे पण निराळं असतं. आता माझा नामजप नसतो, पण माझं अनुसंधान सतत ईश्वराबरोबर आहे, तर असं मला जाणवतं. म्हणजे अनुसंधान कसं असतं, तर माझा श्वास आहे, तर मग श्वासातून चैतन्य मला ग्रहण होतं आहे आणि त्याचा ते कुठेतरी अंतर्मनामध्ये जाऊन, म्हणजे आत जाऊन त्याचा कुठेतरी मला आनंद मिळतो आहे, शांती मिळते आहे. तर असं मला अनुभवायला येतं. झोपेबद्दल प्रश्न विचारते की पूर्वी झोपेमध्ये खूप स्वप्न पडायची ना, मग आता झोपेमध्ये कशी अवस्था असते? आता बऱ्याच वेळेला म्हणजे आधी खूप स्वप्न आणि व्यवस्थित शांत झोप लागत नव्हती. आता बऱ्याच वेळेला मला शांत झोप लागते. नंतर कमी कालावधीमध्ये म्हणजे अशी पूर्ण झाली आहे झोप असं समाधान मिळतं. आणि सकाळी उठल्यानंतर बऱ्याच वेळेला मला अशी आधी निराशा असायची किंवा अंग जड झालेलं असायचं, तर आता उठल्यानंतर मला आनंद जाणवतो, हलकं वाटतं, उत्साह जाणवतो. आणि रात्री पण म्हणजे स्वप्नांमध्ये मला असं संत वगैरे असे दिसायचे नाहीत किंवा परमपूज्य डॉक्टर आधी नाही दिसायचे, पण असं आता मला दिसायला लागले. मध्ये मध्ये त्याची जाणीव होते, ते मला काहीतरी सांगतायत, शिकवतायत, असा मला अनुभव आला आहे. आता संत झाल्यानंतर साधकांशी वागताना, बोलताना अशा ज्या एक सर्वसामान्य कृती आहेत किंवा जीवनशैली आहे आपली, त्यामध्ये काही फरक पडला का? मग साधकांबद्दल आता जास्त आत्मीयता वाटते. म्हणजे काही वेळेला कसं व्हायचं की साधकांविषयी आधीचे काहीतरी प्रसंग मनामध्ये असायचे किंवा त्यांचे जे काही स्वभावदोष आहेत तर त्याची जाणीव असायची मनामध्ये. तर आता आपण नव्यानेच त्या साधकांकडे बघतो आहे आणि हे साधक किती भाग्यवान आहेत आणि परमपूज्य डॉक्टरांची किती सगळ्यांवरती कृपा आहे. हे लवकर यांनी साधना करून पुढे जावं, प्रगती करावी, सगळ्यांची 60% पातळी व्हावी, असे मनामध्ये विचार असतात. म्हणजे एखादा साधक आहे तर तो प्रिय आहे किंवा एखादा अप्रिय आहे, तर असं कुठलाच आता असा भेद मनामध्ये जाणवत नाही आणि सगळ्यांबद्दल प्रेमाचा भाग आहे तर तो वाढायला लागला आहे. आणि आता ईश्वरानं आपोआप सुचवणं किंवा आता एखादी कृती आपोआपच होत जाणं असं काही जाणवतं का? म्हणजे पहिल्यांदा कसं असतं की ईश्वराने सुचवलं आणि मग तशी कृती होत गेली. मग आता असं असतं का की सुचवणं वगैरे असं काही वेगळं नाही आहे, पण आपोआपच कृती होत आहेत चांगल्या? म्हणजे सुरुवातीला कसं असायचं की मी
म्हणजे माझ्या मनामध्ये काही प्रश्न आला हं. तर तो देवाला मी विचारते हां. किंवा परमपुरुष डॉक्टरांना विचारते आणि मग त्याच्यानंतर उत्तर येते. तसं जाणवायचं. मग त्यानंतर प्रक्रिया कशी व्हायला लागली की माझ्या मनामध्ये काहीतरी प्रश्न आला आणि लगेच त्याचं उत्तर आलं. आणि आता विचारच आहेत तर ते विचारच देवाचे आहेत, ईश्वराचे आहेत, तर असं जाणवतं. संत झाल्यावर कुटुंबियांकडे पाहण्याची दृष्टी काही बदलली का? किंवा कुटुंबियांचं वर्तन आपल्याबरोबर आहे तर ते ते कसं, त्यातलं नातं गोतं कसं होतं ते जरा सांगा. मग संत झाले ना मी, तर मग त्याच दिवशी आईवडिलांना भेटायला गेले. मनामध्ये एवढंच म्हणजे असंच वाटत होतं की आजपर्यंत मी साधना केली पण यांनाच वनवास भोगावा लागला आहे. म्हणजे जवळजवळ 13-14 वर्ष मी घराच्या बाहेर होते. त्यांच्या कुठल्याही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा काहीच पूर्ण करू शकले नाही. ना त्यांना धड सुख देऊ शकले ना काही नाही. पण त्यांनी मला स्वीकारलं. म्हणजे मी जे काही करत होते, मला अध्यात्मामध्ये रस होता आणि मी साधना करत करत गेले. सुरुवातीला जो त्यांचा विरोध होता, पण त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी काकू त्यांनी स्वीकारल्या. म्हणजे त्यांचा सिंहाचा वाटा आहे या सगळ्यामध्ये. आणि त्यांनी मला जर पाठवलं नसतं तर मी काहीच साध्य करू शकले नसते. आईवडिलांना पण मी संत झाले कळल्यावरती खूप आनंद झाला की म्हणजे मी ज्या ध्येयासाठी धडपडत होते किंवा त्यांना पण वाटत होतं की मी करते ते योग्य आहे की नाही. तर त्याच्यानंतर संत झाले म्हणून कळल्यानंतर मग त्यांचा पण दृष्टिकोन माझ्याकडे बघण्याचा बदलला किंवा नातेवाईक जे होते त्यांना पण समाधान वाटलं की मी इतके दिवस जे काही करते तर त्याच्यामध्ये एक टप्पा गाठला म्हणून. आणि सगळेजण आता आनंदी आहेत. वाईट शक्तींचा एवढा तीव्र त्रास असून सुद्धा आपण संतत्व मिळवलं. तर वाईट शक्तींचा त्रास आपल्या हजारो साधकांना आहे. तर त्यांना असं वैशिष्ट्यपूर्ण किंवा वेगळं काही सांगू इच्छिता का? वाईट शक्तींच्या त्रासाबद्दल पूर्वी मला खूप असं तक्रार असायची की वाईट शक्तींचा त्रास आपल्याला का, किंवा प्रारब्ध, मग नशीब, मग आपण मात करू शकत नाही, अशी सेवा पण व्हायची नाही त्यावेळेला वाईट शक्तींच्या त्रासामुळे. त्याच्यामुळे मग मनामध्ये कुठेतरी नकारात्मकता असायची. मग त्यानंतर लक्षात कसं यायला लागलं की वाईट शक्तींचा त्रास आहे तर ती पण देवाचीच इच्छा असणार. कारण वाईट शक्तींचा त्रास आहे म्हणून मी आर्ततेने प्रार्थना करते, एवढं देवाला आळवते. नाहीतर जर मला त्रास नसता तर तेवढं आर्ततेने मी प्रार्थना पण केली नसती, मी देवाला शरण पण गेले नसते. मग प्राणशक्ती कधी कधी एवढी कमी असायची की मी काहीच करू शकत नाही. म्हणजे अगदी आपण हतबल आहोत अशी जेव्हा स्थिती यायची तेव्हाच आर्ततेने आपण मी शरण जाते असं मला जाणवायचं. म्हणजे ती स्थितीसुद्धा त्या कृतज्ञतेसाठी, त्या आर्ततेने प्रार्थना होण्यासाठी, त्या शरणागतीसाठी आवश्यक आहे. मग सर्व जर आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेशिवाय होत नाही किंवा ईश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही, मग हे मांत्रिकांचे जे त्रास आहेत तर त्याच्या इच्छेशिवाय कसं असणार. मग हा पण त्रास मी सकारात्मक घ्यायला पाहिजे. तर मग सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जरी त्रास असेल तरीसुद्धा त्यातून देव आपल्याला काय शिकवतो आहे, त्याच्यातून आपल्याला कसं घडवतो आहे आणि आपल्याला आपला त्यातून भाव कसा वाढतो आहे ईश्वराबद्दलचा, कृतज्ञता वाढते, शरणागती वाढते. मग हेच तर आपल्याला साधनेमध्ये साध्य करायचं आहे. मग त्यात वाईट असं काहीच नाही आहे, ते पण देवाचं नियोजनच आहे. कारण आपण जलदगतीने आपली प्रगती करावी म्हणून. म्हणजे ज्यांना त्रास नाही आहे साधकांनी तर ते पण कसा विचार करू शकतात की आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला कुठली गोष्ट करताना 2 विचार येतात. मग त्याच्यामध्ये ईश्वराकडे नेणारा मला कुठला विचार आहे तर तो निवडला तर आपण पटपट पुढे जाऊ शकतो. आणि आणखीन एक विचाराने फायदा झाला की आपण बऱ्याच वेळेला दुसऱ्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी कसं सुधारायला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकतो. पण आपण एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की मी माझ्या साधनेसाठी आले तर मी कुठे दुरुस्त करायला पाहिजे, मी माझ्यात सुधारणा काय करू शकते, तर मला कसा बदलायला पाहिजे. तर ह्याकडे आपण लक्ष दिलं तर आपली प्रगती लवकर होऊ शकेल. आता काळ तर आणखीन कठीण होत चालला आहे. तर राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती तर खूपच बिकट आहे आणि काळ आता अंगावरच धावून येतो असं आता सगळीकडे स्थिती निर्माण झाली आहे. तर आता अशा स्थितीमध्ये आपल्या मनात त्या धर्माची स्थिती, राष्ट्राची स्थिती, या स्थितीविषयी कधी अशी चीड निर्माण होते का? म्हणजे राष्ट्राची स्थिती आणि धर्माची स्थिती खूप बिकट आहे याची मनामध्ये जाणीव असते आणि ती सुधारायला पण पाहिजे अशी पण जाणीव असते.
पण आणखीन एक तीव्र जाणीव कशी असते की राष्ट्र आणि धर्माची जी स्थिती आहे तर मी नाही बदलू शकत ती, तर माझी काही क्षमताच नाही आहे, तर सर्व काही जे काही करू शकतो तर तो ईश्वरच करू शकतो, परमपूज्य डॉक्टरच करू शकतात. त्यामुळे राष्ट्रधर्माच्या स्थितीबद्दल खूप असं मनामध्ये वेगळं काही नसतं किंवा चीड आहे किंवा काय असं नसतं. सर्व काही ईश्वरच करू शकतो आणि मी जर ईश्वराच्या जास्तीत जास्त जवळ गेले तर तेवढं देव मला माध्यम म्हणून त्याचा वापर करू शकेल आणि माझ्या माध्यमातूनही देव राष्ट्रधर्माचं कार्य करू शकेल. तर मी जास्तीत जास्त ईश्वराशी एकरूप कशी होईन तर ह्याच्यासाठीच मला प्रयत्न करायला पाहिजे किंवा शरणागत भाव कसा माझा वाढेल, कृतज्ञता भाव कसा वाढेल, तर ह्यासाठीच प्रयत्न करायला पाहिजे, आपलं अस्तित्व कमी करायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे एकूणच काय की साधकाचा साधनेमध्ये प्रवास होत असताना प्रत्येक वेळेला आध्यात्मिक स्तर पालटेल तसं त्याचं ईश्वरप्राप्तीचं ध्येय वेगवेगळं होत जातं. म्हणजे विविध पातळीला विविध ध्येय मनामध्ये ठेवून साधक प्रयत्न करत असतात. तर आता 70% पातळीला आता पुढचं ध्येय काय निश्चित केलं आहे किंवा त्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे ध्येय असं काहीच नाही आहे मनामध्ये, जे काही आहे ना तर परमपूज्य डॉक्टरांच्या कृपेमुळे आणि कृपेशिवाय दुसरं आपलं काही आयुष्यच नाही आहे आणि त्यांच्या कृपेमुळे मी आत्तापर्यंत इथपर्यंत आले आणि त्यांच्या कृपेमुळेच ते मला पुढच्या टप्प्याला नेणार आहेत. मग जे काय आहे ते त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व घडू देत, ईश्वर इच्छेने सर्व घडू देत, एवढंच वाटतं. आता समारोप करायचा असेल ना तर माझ्याकडे म्हणजे एवढे भावपूर्ण शब्दही नाही आहेत. मी आपल्या चरणी प्रार्थना करून आपल्यालाच विनंती करते की ते स्फुरलेलं काव्य गुरुभक्तीचं जे आहे ते आपण आम्हाला म्हणून दाखवा. ते जे काव्य तर त्याची आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगते. ज्या वेळेला मला मग संत म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, आपल्यासाठी त्यांचं महत्त्व काय आहे हे सुद्धा कळत नव्हतं. म्हणजे साधनेची माझी सुरुवातच होती. तर त्यावेळेला ईश्वराने सुचवलेलं हे काव्य आहे, तर ते हिंदीतलं काव्य आहे आणि त्या काव्याने माझ्या जीवनामध्ये खूप बदल झाला आणि परमपूज्य डॉक्टर माझ्यासाठी खरोखर काय आहेत तर हे मला म्हणजे आतून आपण म्हणतो ना समजतं, उमजतं, तर तसं उमजलं. तर हे काव्य हिंदीमध्ये आहे. तर मी कधीच असं हिंदीमध्ये काव्य केलेलं नव्हतं किंवा मला अशा प्रकारे शब्द सुचणं, त्याची चाल सुचणं असं कधीच आधी झालं नव्हतं. आणि असंच एकदा मी ट्रेनमधून जात होते तर त्यावेळेला ते आपोआप शब्द स्फुरलेले आहेत आणि त्यावेळेला ती चालसुद्धा आलेली आहे. तर मी ते तुम्हाला म्हणून दाखवते सगळ्यांना. गुरु की सेवा, गुरु की कृपा, हम उसी में खो गए, हम उनके वो हमारे अब हो गए. गुरु की सेवा, गुरु की कृपा, हम उसी में खो गए, हम उनके वो हमारे अब हो गए. एक एक पल जो बिताया, खामोशी का साया, एक एक पल जो बिताया, खामोशी का साया, वो पल पल अब उन्होंने हर खुशी से भर दिए, हम उनके वो हमारे अब हो गए. गुरु की सेवा, गुरु की कृपा, हम उसी में खो गए. हम न थे हमारे, न हो सके थे किसी के, हम न थे हमारे, न हो सके थे किसी के, उन्होंने जो अपनाया हम सभी के हो गए, हम उनके वो हमारे सब हमारे
हो गए। गुरु की सेवा, गुरु की कृपा, हम उसी में खो गए। आज तक जो ढूंढा इन चरणों में पाया, आज तक जो ढूंढा इन चरणों में पाया, अब और कहीं नहीं जाना, करूँ इन चरणों की सेवा। उन्होंने जो अपनाया, हम तो पागल हो गए। हम तो दिल से दिलो जान से उनके हवाले हो गए। गुरु की सेवा, गुरु की कृपा, हम उसी में खो गए। हम उनके, वो हमारे अब हो गए।